जीवनाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सज्जन हो, आज 19 फेब्रुवारी. देवाने दिलेले सरत नाही, माणसाने दिलेले पुरत नाही. देवाने जन्म दिला, देवाने चोच दिली. उद्या चोचीसाठी लागणारा दाणा सुद्धा देणारा तोच असतो. माणूस मात्र निष्कारण काळजी करीत असतो आणि वितभर पोटासाठी धाव धाव धावत असतो. तरीही दोन्ही पाय बरोबरच असतात. मागायचं असेल तर देवाला मागावे. इतरांना मागण्यामध्ये अर्थ तो काय? देव दयाळू आहे. तो सर्वांचे पाहतो. सृष्टीमधल्या किड्या-मुंग्यापासून पशुपक्ष्यांपर्यंत ते थेट मानव प्राण्यापर्यंत सर्वांचीच तो काळजी घेत असतो. त्याला मागायचे आपण विसरतो आणि इतर ठिकाणी हात पसरतो. इतर ठिकाणचा अनुभव काय असतो ते मागणाऱ्याला ठाऊक असते. बरे, देवाचे असे वैशिष्ट्य आहे, देताना थोडेफार असा कधी तो विचार करत नाही. तो भरभरून देत असतो. देव उदार उदार देता न म्हणे थोडेफार. देव दयाळ दयाळ साहे वेल्हाळ भक्तांचा. देव चांगला चांगला तुका लागला चरणाला. या 3 ओळीमध्ये तुकारामाने देवांची 3 वैशिष्ट्ये सांगितली आहेत. तो उदार आहे, दयाळू आहे, तो भक्तांचे लाड करतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो चांगलाच आहे. कुरोलीच्या माळावरती सर्व संग परित्याग केलेले परमहंस स्वरूप सद्गुरू यशवंत बाबा यांच्या रूपाने अवतरले. त्यांनी देण्याची पात्रता सांभाळली होती. मात्र काही व्यक्ती श्रीमंत भक्त आले की त्यांनाच मागायचे. अशा मागणाऱ्यांची कधी परिस्थिती सुधारली नाही. कारण देवाने काय विचार करावा, तू माणसाला मागतोयस ना, तर त्यालाच माग. मग मी तुला कशाला देऊ? मात्र त्यांनी देवालाच मागितले. मात्र ज्यांनी देवालाच मागितले ते रंकाचे रावच झाले. म्हणून आपल्या कठीण काळात ज्याने तुला वरती चढवले त्यांना कधी तू विसरू नकोस. तू विसरलास तर त्यांना जसे वरती चढवता येते तसे तुला खालती पाडताही येते. अहंकार फक्त त्यांनाच होतो ज्यांना संघर्षाशिवाय सर्व काही प्राप्त होते. ज्यांनी कठोर परिश्रमातून यश मिळवलेले असते तेच इतरांच्या मेहनतीचे कौतुक करू शकतात. विचार हे आपले सर्वात महत्वाचे भांडवल असले पाहिजे. मग जीवनात कितीही चढ उताराला सामोरे जातोय याच्याशी काही संबंध नसतो. माणसाचे आयुष्य जसे पुढे सरकत जाते तशी अनेक नवीन नाती निर्माण होत जातात. जसे बर्फाचा गोळा टिकवणे अवघड असते तसे एखाद्याशी नाते तयार करणे सहज सोपे असले तरी ते निरंतर टिकवून ठेवणे बर्फाप्रमाणे अवघड असते. पण बर्फ आणि नाते दोन्ही टिकवण्यासाठी कायम शीतलता हा एकच उपाय आहे. श्री गुरूंचा एखादा भक्त कितीही गरीब असू द्यात, त्याला द्यायच्या वेळेला श्री महाराज एवढे देतात की त्याला दारिद्र्याची आठवण होऊच नाही. मात्र ते त्याची परीक्षा घेऊनच त्याला देत असतात. कारण त्याला दिलेले टिकवता आले पाहिजे. हाही विचार श्री गुरूंना करावा लागतो. श्री गुरु संसारात काहीच पुरे पडू देणार नाहीत. कुणाला काय बनवायचं आहे श्री गुरूंनी ठरवलेले असते. अनपेक्षितरित्या एखाद्याला सर्व अधिकार देतात. त्याला जन्म मरणाच्या भयामधून मुक्त करतात. हे सद्गुरूंचे देणे सर्वश्रेष्ठ असते. परमेश्वराने दिलेला आशीर्वाद आयुष्यभराची देण असते. केवळ त्याने एकदाच म्हणावे, तुला काही कमी पडायचे नाही. येथे विषय मिटला. त्या माणसाला जो आशीर्वाद दिला त्यातच त्याचे कोट कल्याण होते. त्याला आयुष्यात काही कमी पडत नाही. माणूस माणसाला काय देणार आहे? 50 रुपये देईल, 100 रुपये देईल. या पलीकडे माणसाकडून माणसाला काही मिळणार नाही. बरे, त्याने दिलेले किती दिवस पुरणार आहे? मात्र श्री गुरूंचा आशीर्वाद आयुष्यभर पुरतो. म्हणून देवाला मागावे. जिथे संत व देव असतात तिथे कृपा असतेच. संत संकटे नाहीशी करत नाहीत तर संकटाची भीती नाहीशी करतात. ते रोग बरे करत नाहीत तर रोगाचे भय घालवतात.
ते भगवंताचे नाम सिद्ध करून देतात, ते देव सिद्ध करून देतात. म्हणून संतांचे पाय धरावेत. ते भवरोगातून बाहेर काढतात. कृपा करणे हा भगवंताचा सहज स्वभाव आहे. संसारात समाधान टिकवायचे काम देव करत असतो. वाईट परिस्थिती, कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर.